श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज गुरुवार होता म्हणून हळदीचं लेपन करायला घेतलं. हळदीचं लेपन केल्यानं एवढं प्रसन्न वाटतं. तर तुळशीची पण पूजा झाली होती आणि देवपूजा पण करून घेतली. तर आज गुरुवार होत असल्यामुळे स्वामीचा अभिषेक पण करून घेतला. तर गुरुवारी जेवढी सेवा होती तेवढं कमीच आहे, पण एवढी नाही होत, पण जेवढी होईन तेवढं बरंच आहे. तर हा कालचा व्हिडिओ आहे. काल मला बनवायच्या होत्या भाकरी आणि भरीत. तर मला भाकरी बनवायचा कंटाळा नाही आहे. भाकरी बनवायला खूप आवडतं. चपात्यापेक्षा पण भाकरी लवकर होतात. तर सगळ्या भाकरी करून घेतल्या. सगळ्या म्हणजे 4-5 बनवायच्या होत्या, जास्त काही नाही. नंतर भरीत पण करायला घेतलं. भरीत पण तव्यावरच केलं. साधं सिंपलच बनवायचं होतं भरीत. त्यासाठी तव्यावर थोडंसं तेल टाकलं. जिरी, मोहरी, हिरवी मिरची, लसूण, कांदा. तर कांदा असा चांगला परतून घेतला. आणि कांदा पूर्ण असं लाल झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो पण टाकून घेतलं. साधंच बनवलं आहे भरीत. आणि असं पण मी जास्त करून भाज्यामध्ये मसाल्याचा वापर जास्त करत नाही. साधे सिंपलच भाज्या बनवते. टोमॅटो पण असा चांगला परतून घेतला आणि मीठ पण टाकून घेतलं मध्ये. तर तो व्हिडिओ शूट नाही झाला. तर वांगे मी भाजून घेतले होते, त्याची साल काढून त्याला मॅश करून घेतलं आणि परत फोडणीमध्ये टाकून घेतलं. कोथिंबीर टाकली थोडीशी. तर वांगं असं चांगलं मिक्स करून घेतलं. आणि शेंगदाण्याची चटणी पण टाकून घेतली. नाही टाकलं तरी चालतं. आणि थोडं शिजायपुरतं पाणी टाकलं. तसं वांगं पण भाजलेलं होतं म्हणजे चांगलं, आणि टोमॅटो कांदा पण चांगलं परतलेलं होतं. तरी पण थोडंफार शिजायपुरतं थोडंच पाणी टाकलं आणि 5-7 मिनटं थोडं शिजू दिलं. नंतर जेवण करून घेतलं आणि सगळी कामं आवरून घेतली. तर जे किचनच्या खालचे मी भांडे घासायला काढले होते, खूप खराब झाले होते. मला तेच लावायचं होतं. जे वाळली होती ते लावली होती. अजून काही लावायची बाकी होती. त्याच्यामध्ये थोडं पाणी होतं आणि पाणी असलं की पेपर पण ओला होतो, म्हणून म्हणलं जेवढे वाळलेत तेवढेच लावून घ्यावं. अजून लावायची बाकी होती. तर नंतर गेले भाजीला. भाजीचं आणून नंतर जेवण करून हिला झोपी घातलं आणि भाजी नीट करायला घेतलं. तर ही जागी असल्यावर भाजी काही व्यवस्थित नीट करू देत नाही, सगळीकडे राडा करते त्यामुळं. आणि सकाळच्या भाजीचं निवडून ठेवलं तर लवकर होतं, लवकर शाळा असती. बाय बाय.